नमस्कार मित्रांनो, मी निलेश पाटील आपलं YouTube चॅनल एन-आर-बी प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आपलं स्वागत करत आहे. आज आपण आहे पनवेलमध्ये एक अशा लोकेशनमध्ये जिथे तुम्ही बघाल तर अफोर्डेबल सेगमेंटमध्ये 1 बीएचके आणि 2 बीएचके मिळत आहेत आणि मोस्टली बघाल तर एक टाउनशिप प्रोजेक्ट आहे ते पण मेन हायवे टच जे की ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे ना, तिथून तुम्ही वरून लेफ्ट घेतला ओल्ड मुंबई पुणे हायवे निघता तिथे एकदम हायवे टच प्रॉपर्टी आहे. पनवेल स्टेशन पासून फक्त बघाल तर 10 ते 12 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती आहे. मी स्वतः आता सुद्धा बाईकने चालवलं आहे. ऑलमोस्ट 12 मिनिटांमध्ये इथे पोहोचलेलो आहे. सो प्रॉपर्टी बघाल तर G+7चं स्ट्रक्चर आहे प्रॉपर. 2 बिल्डिंग आहेत ए आणि बी विंग. ऑलमोस्ट 95 टू 98% काम कम्प्लीट झालेलं आहे. ऑलमोस्ट फिनिशिंगचं काम चालू आहे. फिनिशिंग मध्ये बघाल तर त्यांचं ऑलरेडी कलरिंग पेंटिंग वगैरे झालेलं आहे. लिफ्ट पण बसवलेले आहेत ऑलमोस्ट. विंडो आणि इलेक्ट्रिशियनचं काम चालू आहे जे की तुम्हाला 2 महिन्यामध्ये यांचं पोझिशन आहे. येणाऱ्या गुढीपाडव्याला हे इथं पोझिशन देत आहे. याच्यामध्ये बघाल तर रेडीमध्ये ऑलमोस्ट फ्लॅट सोल्ड आउट झालेले आहेत. 2 ते 3 फ्लॅट 1 बीएचके राहिलेले आहेत. पण याचा एक अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये अजून 2 टॉवर आहेत. त्याचं पोझिशन 2026 डिसेंबर मध्ये आहे. ऑलमोस्ट प्लिंथ लेवलचं काम कम्प्लीट होत आलेलं आहे त्याचे आणि हे रेडी पोझिशन मध्ये पण बिल्डिंगचं इलेव्हेशन तुम्हाला दाखवणार आहे ऍक्च्युअल कसं दिसतंय ते. त्याचबरोबर तुम्ही विचारला की इथे प्राइस काय आहे काय सगळ्या गोष्टी. मी आज इथे जस्ट व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. बोललो की चला बऱ्याच लोकांना 1 बीएचके बजेटमध्ये हवा असतो, 2 बीएचके बजेटमध्ये हवा असतो. मला लास्ट व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण बऱ्याच लोकांनी ऑलमोस्ट 1 बीएचके 30-35च्या आसपास दाखवा आम्हाला, 2 बीएचके 40-45च्या आसपास दाखवा अशा कमेंट्स आल्या होत्या. सो मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. इथे 1 बीएचके तुम्हाला मिळतो 30 लाखामध्ये ऑल इन्क्लुसिव्ह. 2 बीएचके मिळतो तुम्हाला इथे 45 लाखामध्ये म्हणजे 45 लॅक्स मध्ये ऑल इन्क्लुसिव्ह. आणि कार्पेट आणि बाल्कनी बघायला तुम्ही एकदम खुश व्हाल अशा बाल्कनी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. इव्हन तुम्ही बघाल तर साईज पण बघाल बेडरूमची हॉलची साईज तर एकदम डिसेंट आणि एकदम चांगली साईज आहे इथे. व्ह्यू बघाल आणि बाजूला आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी पार्ट आहे त्यामुळे कसं आहे ना इथे हवा खूप चांगली खेळती राहते. तुम्हाला मी ऑलरेडी फेज 1 मध्ये आणि फेज 2 मध्ये यांच्या फॅमिली राहत आहेत. त्या बिल्डिंगचे पण स्ट्रक्चर आणि इथे लोक राहतात ते पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे समोर. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुमच्याच माहितीसाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे. हा फेज 3 आहे ज्याचं आता पोझिशन ह्या गुढीपाडव्यालाच मिळणार आहे. G+7चं स्ट्रक्चर आहे. तुम्ही बघाल तर इलेव्हेशन खूप मस्त आहे. ए आणि बी विंग आहे. समोरच गार्डन आणि चिल्ड्रन प्ले एरिया बनणार आहे प्रॉपर. आणि हा आता तुम्ही बघताय समोर तो फेज 1 आणि फेज 2 आहे. ऑलरेडी फॅमिली इथे राहत आहे. 2012चं पोझिशन आहे ते. ऑलमोस्ट बघाल तर फॅमिली 2012 पासून इथे राहत आहेत. रोड्स आणि जो स्पेस ठेवलेला आहे तो खूप मस्त आहे. त्याचबरोबर हा फेज 4 चं पोझिशन बघाल तर डिसेंबर 2026चं पोझिशन आहे इथे. ऑलरेडी काम खूप फुल फेज मध्ये चालू आहे. तर प्लिंथ लेवलचं काम चालू आहे. ऑलमोस्ट प्लिंथ लेवल कम्प्लीट होईल आणि इथे सुद्धा ए आणि बी विंग दोन दोन विंग बनणार आहेत. इथे तुम्हाला बघाल तर अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये फायदा हा आहे की तुम्हाला इथे 1 बीएचके 30 लाखामध्ये मिळणार आहे आणि 2 बीएचके 40 ते 45 लाखामध्ये मिळून जाईल. आता आपण पाहणार आहोत 2 बीएचकेचा सॅम्पल फ्लॅट. आता बघा आपण एंटर करतोय. हा आहे तुमचा लिव्हिंग रूम म्हणजे हॉल. हॉल खूप स्पेशियस आहे हॉल आणि त्याचबरोबर त्याला सुद्धा अटॅच बाल्कनी दिलेली आहे. एवढी मोठी बाल्कनी आपल्या नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये कुठेच भेटत नाहीये. स्पेशियस बाल्कनी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले ते व्ह्यू बघाल तर लाईफ टाइम ओपन व्ह्यू मिळणार आहे तुम्हाला. हवा खूप खेळती राहते. त्याचबरोबर आता हा किचनचं स्पेस बघू शकता तुम्ही. किचन सुद्धा खूप स्पेशियस आहे. वरती स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे. त्याचबरोबर किचनला सुद्धा बाल्कनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे. किचनची बाल्कनी सुद्धा स्पेशियस आहे. ऑलमोस्ट वॉशिंग मशीन वगैरे तुम्ही इथे हे करू शकता. त्याचबरोबर हॉलची एकदा तुम्ही साईज बघा. खूप स्पेशियस आहे हॉल. त्याचबरोबर हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच वॉशरूम टॉयलेट तुम्हाला इथे मिळतं. स्पेशियस आहे. 10x11चं इथे तुम्हाला बेडरूम मिळतो आणि अटॅच त्याला हे मिळतं. इथे समोर बघा खाली गार्डन बनणार आहे आणि त्याचबरोबर चिल्ड्रन प्ले एरिया इथे बनणार आहे. प्रत्येक फ्लॅटला इथे तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे. हे आहे वॉशरूम. वॉशरूम फिनिशिंगचं काम बाकी आहे. फिनिशिंग चालू आहे कारण गुढीपाडव्याला पोझिशन मिळणार आहे. आता आपण बघूया कॉमन वॉशरूम. बघाल तर कॉमन वॉशरूम मध्ये पण WC आणि वॉशरूम म्हणजे बाथ सेपरेटली प्रोव्हाइड केलेलं आहे. जे की कुठेही प्रोव्हाइड करत नाही सेपरेट. इथे तुम्हाला ते सेपरेटली प्रोव्हाइड केले जाते. बघा बाथ स्पेस वेगळा दिला आहे. वरती स्टोरेजसाठी जागा सुद्धा दिलेली आहे आणि इकडे वॉशरूम दिलेला आहे. WC दिलेला आहे. त्याचबरोबर इथे हा कॉमन तुमचा बेडरूम असणार आहे 2 BHK मध्ये. कॉमन बेडरूमची साईज बघाल तर 10x10ची आहे.
प्रॉपर इलेव्हेशन आहे. व्ह्यू बघाल तुम्ही बाल्कनी मधून तर असा तुम्हाला इथे व्ह्यू मिळणार आहे प्रॉपर. तिकडे फेज 4चं काम चालू आहे आणि हा फेज 1 आणि फेज 2 आहे. रोड्स असेच तुम्हाला प्रॉपर कॉन्क्रीटचे रोड मिळणार. ही लॉबी आहे आणि आता आपण 1 BHK सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत. 1 BHKचं बघा तुम्ही इथं हॉलची साईज बघा, खूप स्पेशियस हॉल आहे आणि त्याला सुद्धा अटॅच एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला इथे मिळणार आहे. बाल्कनीची साईज बघू शकता आणि व्ह्यू बघू शकता समोरच. आता आपण बाल्कनीमध्ये जाऊया. बाल्कनीचा स्पेस बघा तुम्ही, खूप चांगला असा स्पेस इथे दिलेला आहे आणि तुम्ही समोरच बघताय की जो सनराइज दिसतोय तुम्हाला आणि समोरच तुम्हाला गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया आणि तुम्हाला इथे चांगलं गार्डन तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याचबरोबर बघाल तर एकदा हॉलची साईज आपण इथून बघून घेऊया. हॉल प्रॉपर 13.5 बाय 10चा हॉल आहे हा. त्याचबरोबर इकडे राईट साईडला तुम्हाला ते किचन मिळेल. एल शेप मध्ये किचन आहे. किचन एवढं स्पेशियस किचन जसं की एक बेडरूम बसू शकतो एवढं मोठं किचन तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. स्टोरेजची जागा, विंडो खूप मोठी दिलेली आहे आणि एल शेप मध्ये किचन दिलेलं आहे. 1 BHK मध्ये सहसा एल शेप मध्ये किचन कुठेच भेटत नाहीये आणि हाफ टाइल्स तुम्हाला इथे लावून दिलेली आहे. त्याचबरोबर असा हा व्ह्यू मिळणार तुम्हाला. समोरच डायरेक्टली सूर्याची किरण तुमच्या किचन मध्ये पडतात प्रॉपरली आणि इथे वरती स्टोरेजसाठी तुम्ही करू शकता. इथे तुम्ही फ्रीजचं प्रोव्हिजन किंवा वॉशिंग मशीन पण फ्रीजचं करू शकता, कारण वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी तुम्हाला गॅलरी वगैरे प्रोव्हाइड केलेली आहे. इथे तुम्हाला WC वेगळं दिलेलं आहे, बघू शकता. आणि ह्या साईडला तुम्हाला बाथ दिलेला आहे. बाथचा स्पेस पण बघा आणि WCचा स्पेस पण बघा, खूप स्पेशियस तुम्हाला दिलेला आहे दोन्ही. त्याचबरोबर ह्या साईडला तुम्ही बेसिनसाठी प्रोव्हिजन दिलेलं आहे. आता हा आहे तुमचा बेडरूम, जो की बेडरूम तुम्हाला बघाल प्रॉपर 10 बाय 10चा बेडरूम आहे आणि तुम्हाला इथे एवढी मोठी विंडो तुम्हाला मिळते. कारण इथे व्हेंटिलेशन आणि हवा खूप चांगली खेळती राहते. कारण मी बघतोय ना, मी आता आलोय तर अराउंड 3:30 वाजलेले आहेत. 3:30 वाजता एवढी चांगली हवा येते आणि खूप चांगलं लोकेशन आहे. मला तर खूप लोकेशन आवडलेलं आहे. तुम्ही इलेव्हेशन वगैरे प्रोजेक्ट पासून डीमार्ट फक्त आणि फक्त वॉकिंग डिस्टन्स वरती आहे. म्हणजे 1 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती तुम्हाला इथे डीमार्ट मिळणार आहे. त्याचबरोबर 1 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती तुम्हाला रिलायन्स स्मार्ट फ्रेश तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे डेलीच्या तुम्हाला ज्या पण गरजू गोष्टी आहेत तुम्हाला इथे सगळं मिळणार आहे. त्याचबरोबर स्कूलमध्ये बघाल तर बालाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आहे तुम्हाला. त्याचबरोबर MNR स्कूल आहे तुम्हाला इथे वॉकिंग डिस्टन्स वरती आहे दोन्ही पण स्कूल. त्याचबरोबर आता तुम्ही बघाल तर युनिव्हर्सिटी सुद्धा इथे जवळ आहे. अमेठी युनिव्हर्सिटी तुम्हाला इथून फक्त आणि फक्त वॉकिंग डिस्टन्स वरती आहे. समोरच तुम्हाला अमेठी युनिव्हर्सिटी दिसते. व्हिडिओ मधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून नवीन व्हिडिओ मध्ये.